अगं दिदे अचानक कसं काय आलीस? रक्षाबंधन तर लांब आहे की. बरोबर थांब, मी तुम्हाला हात पाय धुवायला पाणी आणतो. दादा ऐक की. बोल की दिदे. दादा मला तुला काहीतरी बोलायचं आहे. बोल की दिदे. आमच्या घरी थोडासा वाद झालाय. रूम मिळेपर्यंत आम्ही 1 महिना तुझ्याच घरी राहणार आहे. अगं दिदी मग राहा की, तुझंच घर आहे. थांबा मी तिला बोलून आणतो. अगं ऐक की, बोला की. माझे दिदी आणि दाजी आलेत. होय का? बरं झालं आले. बरं एक काम करा, हे घ्या 1000 रुपये. तुमच्या दीदीला श्रीखंड आवडते, श्रीखंड घेऊन या आणि पनीर पण घेऊन या. बरं बरं ऐक की. बोला की. बरं माझी बहीण आणि दाजी 1 महिनाभर इथंच राहणार आहेत, कारण त्यांचा घरात थोडासा वाद झालाय. अहो राहू द्या की, मग महिना काय 2 महिने राहू द्या, त्यांचंच घर आहे. तुला एक बोलू का? माझे बहीण आणि दाजी इतके दिवस आपल्या घरी राहिल्यानंतर तुला काही त्रास तर होणार नाही ना? त्याच्यात त्रास कशाचा आला? त्यांच्या संकट काळात आपण मदत नाही करणार मग कोण करणार? तरी पण अजून एकदा विचार कर. विचार काय नाही, जेव्हा आपल्यावर संकट आलं होतं तेव्हा आपण पण माझ्या भावाकडे राहिलोच होतो की. तुला एक सांगू, तुझ्यासारखे विचार जर प्रत्येक स्त्रीचे असतील तर कुठल्याच बहीण भावाचं नातं कधीच तुटणार नाही. काढा चप्पल काढा, चला. या.